या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकलेआई देवीचे मंदिर हे नार्थकोट शाळेजवळील पाठीमागील भिंतीच्या लगत आहे। होम मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे। तेथे शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी देवीच्या मंदिरातील दरवाजा उचकटून टाकला। आतील भिंत सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला। घडलेली घटना हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून कळवली। बहिरवाडे यांनी वास्तवदर्शी घटना बघितल्यानंतर प्रथम तेथील पुजाऱ्याचा शोध घेतला, परंतु त्याचा पत्ता काही मिळाला नाही। बहिरवाडे यांचे सहकारी प्रशांत पवार यांना बोलावून घेऊन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना घटनेची माहिती कळवली। पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनेची माहिती कळताच तात्काळ सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लकडे यांना घडलेल्या घटनेबाबत कल्पना दिली आणि त्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिले। त्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छ साफसफाई करून जसा पूर्वी दरवाजा होता आणि भिंत होती अगदी तसेच कारागिरांना बोलावून घेऊन पूर्ववत उभे केले आणि खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले। हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना सदर बाजारला घेऊन जाऊन समाज कंटकांवर FIR दाखल करण्यात आली। या घटनेत पोलिसांची विशेष सहाय्य मिळाल्याने सुधीर बहिरवाडे यांनी पोलिसांचे आभार मानले। या घटनेचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून गैरवर्तन करून समाज कंटकांना नेमके काय साध्य करायचे होते, हे समाज कंटक नेमके कोण आहेत याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे। चोरीच्या उद्देशाने ही घटना करायची होती तर जड दरवाजा घेऊन पळाले असते, पण समाज कंटकांना हिंदू धर्माविरोधात काही करायचे असले असते तर मूर्तीची विटंबना झाली असती। त्यांनी मूर्तीला धक्का सुद्धा लावला नाही। समाजकंटकांना या माध्यमातून काहीतरी वेगळाच संदेश द्यायचा होता का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यापुढे मंदिरातील पुजारी आणि ट्रस्टींनी आपली खबरदारी घ्यावी आणि सावधानता बाळगावी। मंदिर परिसरात CCTV कॅमेरे लावण्यात यावेत। आपल्या मंदिराची सुरक्षा घेणे खूप गरजेचे आहे, असे मत सुधीर बहिरवाडे यांनी व्यक्त केले। या प्रकरणात यावेळी पोलीस उपायुक्त कबाडे, पोलीस निरीक्षक लकडे, पोलीस उपनिरीक्षक ढवळे यांचे सहकार्य लाभले। जय श्रीराम। मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे। सोलापुरातली श्रद्धास्थान असलेली आमच्या इथले खोकलेआई नार्थकोट मैदानच्या पाठीमागच्या बाजूला, होम मैदानच्या समोरच्या बाजूला, त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी रात्री त्या मंदिराचा दरवाजा तोडला, भिंतीला तडा दिला। अशा प्रकारे तोडून त्यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत। पण नेमका त्यांचा काय उद्देश होता माहित नाही। पण पोलिसांना मी एवढं सांगतो की लवकर त्यांचा बंदोबस्त करा आणि त्यांचा असा बंदोबस्त करा की त्यांना सोलापूर शहरातनं हाकलून द्या। त्यांचा मनसुबा काय आहे काय नाही त्याचं शेवटपर्यंत सखोल चौकशी करा, नाहीतर त्यांच्या मनात जर काय घडवायचं असेल तर लवकर बंदोबस्त होईल, सोलापूर आपलं शांत राहील। जय श्रीराम। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।